रावेरमधनं रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने अनेक कार्यकर्ते हे नाराज आहेत। दिवंगत खासदार हरिभाऊ जावळेंचे पुत्र अमोल जावळेंना उमेदवारी न दिल्याने नाराजी पाहायला मिळते। अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत। रावेरमधनं समोर येणारी ही नाराजी रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा रावेरमधनं उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे अनेक कार्यकर्ते हे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत। दिवंगत खासदार हरिभाऊ जावळेंचे पुत्र अमोल जावळेंना उमेदवारी न दिल्याने नाराजी पाहायला मिळते। सचिन गोसावी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि याविषयीची अधिकची माहिती घेऊयात। सचिन, नेमकी कशातनं आलेली ही नाराजी आहे? निश्चितच गुरु, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात अनेक उमेदवारांची घोषणा भाजपतर्फे करण्यात आलेली आहे। यात रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा रक्षा खडसे जे आहेत त्यांना उमेदवारी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली आहे। मात्र त्यांच्या उमेदवारीलाच आता रावेर लोकसभा मतदारसंघातून जे भाजपचे अनेक पदाधिकारी आणि अनेक आघाड्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे। रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आणि भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना अनेक दिवसांपासून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती आणि त्या संदर्भात अनेक कार्यकर्ते कामाला देखील लागले होते। मात्र भाजपने ज्या महाराष्ट्रातील काही खासदारांची उमेदवारी जाहीर केली त्यात रक्षा खडसे यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे कार्यकर्ते हे नाराज आहेत। आपण बघितलं तर रात्री भालोद येथे अमोल जावळे यांच्या घरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे जमा झाले होते। अनेक पदाधिकारी आणि त्या ठिकाणी त्यांनी सामूहिक राजीनामेचे जे पत्र अमोल जावळे यांच्याकडे दिल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरोबर सचिन, त्यामुळे उमेदवार यादी समोर आल्यानंतर सुरू झालेलं हे सगळं नाराजी सत्र आता बघायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।